हॅलो मंडळी, तर चला काल तर आम्ही गेलेलो होतो गगनगिरीला. आज चाललेलो आहोत वापस एक दुसरं सरप्राईज. पण पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, स्किप करायचा नाही. आणि आपली ताई दीपाली कुठे चाललेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग चला. आम्ही सगळेजण चाललो आहोत फिरायला. आमची गाडी येणार आहे, गाडी बुकिंग केलेली आहे. आता येईल मामीने. ओके, आता मंडळी बसलेलो आहोत आपण ओलामध्ये आणि गाडीमध्ये. आता चाललेलो आहोत मंदिरात. तिथे चाललेले आहे. पण चला आता आपण बसलो आहोत गाडीत. तर गाडीत बसून आता आपण चाललेलो आहोत फिरायला. तर कुठे फिरायला जाणार आहे बघायचं आहे. चला आता आम्ही अर्धा रस्ता तर आलेलो आहोत. तिथे गाडी उभी केली आणि आता बघा हे आमच्या दादा एकच काम आहे. हाय काय आणि साडी कशी दिसते, कारण की साडी घेतलेली आहे माझ्या ऋषभ दादानी तिसरी. तर चला आता आपण चाललेलो आहोत ज्या मंदिरामध्ये तेरेनाम पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. आणि अजून एक अक्षय कुमारचं खिलाडी पिक्चर आहे. ती पिक्चर कुठे शूट झालेलं आहे. चला कुठे चालला तो फिरायला. ओके, आणि आता बाहेरचं इथंचं क्लायमेट बघा, खूप छान आहे इकडे. पण मी काल पण जिथे गेले होते ते पण छान होतं. आता इथे थांबायचंय, ते गाडी येणार आहे आपल्याला घ्यायला. ती आपल्याला डायरेक्ट वर सोडणार आहे. खूप छान आहे इकडचं पण नेचर बघा, खूप क्यूट आहे. बघतच असाल, हा आपला दुसरा युट्यूबर आहे जो कधी भोसले आणि हाय गाईज करून ना काय सांगू तुम्हाला कसं माझं डोकं खाल्लंय. ही माझी आई आहे, ही माझी बच्ची आहे. अगं बाय लय छान ऍक्टिंग वगैरे मस्त करते. आणि बहिणीवर आणि तेवढी सिरियस असते. आता आम्ही त्या वेटिंगसाठी थांबलो. गाडी येणार आहे, मग वर घेऊन जाणार आहे. वर म्हणजे डायरेक्ट वर नाही, मंदिरात घेऊन जाणार आहे. तर चला लवकर एन्जॉय. बिर्ला मंदिर जिथे शूटिंग झालेली होती ते हेच बिर्ला मंदिर आहे, जिथे तेरेनाम पिक्चरची खिलाडी पिक्चरची शूटिंग झालेली होती. तर आता मी तिथे आलेले आहे. तुम्ही बघायचं आहे बरं का पूर्ण ब्लॉग, कारण की खूप छान मंदिर आहे यार, एवढं भारी आहे. बघा इथे किती मस्त हत्तीचा रेखीव काम केलेलं आहे. इथून चला, माझं घेऊन चला. हा इथे हात पकडवा, कॅमेरा आहे, दोन्ही पकडतो.
बोल ना, मी येतोय ना. आई लक्ष्मी, आमच्या जे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, तर आई आणि आमच्या शेतकऱ्यांच्या घरी सुद्धा राज्य ते आहे आमचे बजरंग बली. आणि इथे आहे मेन गेट. त्याच्यानंतर आपल्याला बाजूला जर गेलो तर इथे आहे तर एक मंदिर आहे शंकर, आणि आमचे शंकर आणि पार्वती मातेचं दर्शन सदैव सगळ्यांना सुख समृद्धी आनंद ऐश्वर्यात ठेवून शंकर महाराज की जय, भोलेनाथ की जय. असला हसरा चेहरा आहे ना, वाव, असं बघून खूप प्रसन्न होतो इथे. ते आहे आमचं दत्ताचं मंदिर. श्रीपाद वल्लम दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लम दिगंबरा. जे पायदान आहे ते पायदानाची पण वेगवेगळ्या प्रकारची आकृती आहे, आणि ते प्रत्येक खांबावर वेगवेगळं कोरीव काम आहे. हे बघा, दिसते तुम्हाला, एकदम वेगवेगळं कोरीव काम आहे. खूप छान आहे हे बघा, खूप मस्त मंदिराचं लुक वगैरे, त्यांचं जे कोरीव काम केलेलं आहे खूप पुरातन काळातलं आहे. पण हे मंदिर खूप भारी आहे दिसायला पण, आणि बाकीचे पण इकडचे जे गोष्ट आहेत, क्लायमेट वगैरे तर पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला भेटला मंदिर दाखवतो. इथं तेरीरामची शूटिंग झालेली होती. ह्याकडे खिलाडी पिक्चर होता, तो खिलाडी शूट झालेलं आहे. ओके, भव्य दर्शन दाखवतो. हे काय आहे दादा या बाजूला? दोन खूप छान आहे रे हत्तीचे, हे रेखीव काम. ओके, चालेल. श्रीपादवल्लभम जय. दत्त मंदिर आहे, खूप छान आहे.
आता आपल्याला लक्ष्मीनारायणचं जोड्याचं दर्शन दाखवतो. हे आमच्या घरातले लक्ष्मीनारायणचा जोडा आहे आणि ते चालले आहेत लक्ष्मीनारायणच्या जोड्याचं दर्शन करायला. जोड्याने यावं लागतं आणि इथं पाया पडावं लागतं. तेव्हा लक्ष्मी आणि विष्णुदेव पावतात. एक घेतो, एक लांबचा फोटो घेतो, एक व्हिडिओ बनवतो, ब्लॉग बनवतो. पाठचा व्ह्यू आहे बरं का. मग अशी आपण जे फ्रंट व्ह्यू बघितला तर हे बॅक व्ह्यू म्हणजे इथं खूप छान आहे. पाठीमागे पण ग्रीनरी वगैरे आहे. आम्ही आता ह्या गार्डनमध्ये बसलेलो होतो. खूप छान आहे. आणि बघा ना काय किती पुरातन काळातले पण जे प्रत्येक गोष्ट आहे ना मला झूम करून नको एकदम कोरीव काम आहे बरं का. एकदम कोरीव काम म्हणजे तुम्ही जर बघाल ना इकडच्या एका भिंतीवर एवढं कोरीव काम आहे ना की नक्षीदार आहे. आणि इथंच तेरे नाम खिलाडी पिक्चरचे होतं ना तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवते त्याच्यामध्ये ते पूर्ण शूट इथे झालेलं होतं बरं का. मी आता सुद्धा ओला बुक केलेली आहे. आता जात आहोत घरी. तर नवीन गाडी आलेली आहे बघा आम्हाला घ्यायला. आता ह्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत घरी आणि पूर्ण ब्लॉग बघायचा आहे.